नमस्कार मित्रांनो, तुम्ही केलेल्या मागणीनुसार आपण करंट अफेअरची सिरीज सुरू करत आहे। यामधला पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे तो आपण डिस्कस करूया। तर सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे त्या आपण इथे डिस्कस करत आहे। तेजस MK1A हे एक हलके लढाऊ स्वदेशी विमान आहे। तर यासंबंधी संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड सोबत करार केलेला आहे। सो आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकते की तेजस MK1A हे हलके लढाऊ विमान आहे, ठीक आहे। तर या संबंधित करार कोणासोबत झालेला आहे, तर हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, धावत्या ट्रेनमधून अग्नी पीचा अर्थ पण विचारला जाऊ शकतो, तो आहे प्राईम ची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं आपल्याला की पहिल्यांदाच धावत्या ट्रेनमधून एका मिसाईलची चाचणी घेण्यात आलेली आहे, त्याचं नाव आहे अग्नी पीचा अर्थ होतो प्राईम। DRDO म्हणजे होते डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आलेली होती। मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि सध्या याचे अध्यक्ष आहे समीर V कामत। आणि आपले संरक्षण मंत्री कोण आहे, तर ते आहे राजनाथ सिंग। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की भारतातील पहिली हायड्रोजन जे ट्रेन आहे, रेल्वे आहे, ते कुठून कुठपर्यंत धावणार आहे, तर जिंद ते सोनीपत दरम्यान। आणि हे कोणत्या राज्यामध्ये येते, हरियाणा। त्यामुळे आपल्याला राज्यसुद्धा येते व्यवस्थित पद्धतीनं पाठ करून ठेवायचं आहे। भारत हा 5वा देश ठरलेला आहे हायड्रोजन रेल्वे बनवणारा। तर पहिला देश कोणता आहे, तर तो आहे जर्मनी। बाकी देश पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ज्यामध्ये जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन आणि भारत। आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक कोण होत्या, तर त्या आहे सुरेखा यादव। आपल्याला हा प्रश्न मोस्ट MP करायचा आहे, कारण यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे। खाजगी उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारतातील पहिले अंतराळ शहर होण्याचा मान कोणत्या शहराला मिळालेला आहे, तर ते आहे तिरुपती शहर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे। तर याच पद्धतीनं एक स्टेट बोर्डमध्ये पण विज्ञान शहर म्हणून उल्लेख केलेला आहे। ते शहर कोणतं, तर ते शहर आहे अंबाला। आणि अंबाला कुठे आहे, हरियाणा। त्यामुळे मी एक अंतराळ शहर आणि एक विज्ञान शहर हे 2 पॉईंट एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे। एक राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे आपल्या इथं साजरा केला जातो, तो 23 ऑगस्टला साजरा केला जातो। हा पण प्रश्न आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी पाठ करून ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, बॅरन ज्वालामुखी सध्या न्यूजमध्ये होता। तर बॅरन ज्वालामुखी हा कुठे निर्माण झालेला आहे, तर अंदमान आणि निकोबारमध्ये। हा एक जिवंत ज्वालामुखी आहे। एक नारकोंडम ज्वालामुखी आहे, जो की मृत ज्वालामुखी आहे, तो पण आपल्याला अंदमान निकोबारमध्येच मिळेल बघायला। अंदमान निकोबार हे 10 डिग्री चॅनलने वेगळे झालेले आहे, हा पण एक पॉईंट इथे लक्षात ठेवा। CISFचे नवीन प्रमुख कोण झालेले आहे, तर त्यांचं नाव आहे प्रवीण रंजन। ओके, प्रवीण रंजन। ज्युपिटर हा एक सुपर कॅम्प्युटर अलीकडे बनवणारा देश कोणता आहे, तर त्याचं नाव आहे जर्मनी। त्यानंतर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीत समाविष्ट करून घेण्यासाठी आंदोलन कोण करत आहे, तर सोनम वांगचुक हे आंदोलन करत आहेत। त्यांना सध्या अटक झालेली आहे। राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस कधी साजरा केला जातो, तर 23 सप्टेंबरला राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा केला जातो। हा पॉईंट सर्वांनी एकदा बघून घ्या। BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर मिथुन मनहास यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि सध्या सचिव कोण आहे, तर ते आहे देवजीत सैकिया। मला वाटते MPSCने यावरती प्रश्न पण विचारलेला आहे। BCCIची स्थापना केव्हा झाली मग, तर BCCIची स्थापना झालेली आहे 1928 मध्ये। तुम्ही सांगा मला, ICCचे सध्या चेअरमॅन कोण आहे, ते भारतीय व्यक्ती आहे, तर ते कोण आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। ICCIचे कोण अध्यक्ष झालेले आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। बॅलन डी'ओर पुरस्कार 2025 डिक्लेअर झालेले आहे। यामध्ये पुरुष विजेता ठरलेले आहे उस्माने डेंबेल आणि महिला विजेती ठरलेली आहे एटाना बोनमाटी। सो दोन्हीही प्रश्न लक्षात ठेवायचे आहे। याच्या अगोदर बॅलन डी'ओर अवॉर्ड आपण पाहतो लिओनेल मेसी, रोनाल्डो यांना मिळत होता, परंतु आता एक नवीन प्लेयर आलेले आहे, त्यांचं नाव आहे उस्माने डेंबेल। त्यामुळे यावरती प्रश्न येऊ शकतो। असं पण येऊ शकतो आपल्याला की बॅलन डी'ओर पुरस्कार कोणत्या खेळासंबंधित आहे, तर फुटबॉल खेळासंबंधित आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चा 25 मध्ये जाहीर झालेला आहे। आणि हा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, तर हा मिळालेला आहे मोहनलाल विश्वनाथन नायर यांना, जे की मल्याळम या चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार हा 1969 पासून सुरू केलेला आहे। मग काही महत्त्वाचे पुरस्कार जे आहे मिळालेले अलीकडचे ते आपण इथे डिस्कस करूया, कारण जोड्या लावणीमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। मग 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला, 53वा वहिदा रहमान यांना आणि 52वा मिळालेला आहे आशा पारेख यांना, ठीक आहे। तर या पद्धतीने हे महत्त्वाचे पॉईंट आहे। याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल।
5वी तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद 2027 चेन्नई या शहरामध्ये होणार आहे. त्यानंतर बघा H-1B व्हिसा सध्या चर्चेमध्ये आहे. तर हा कोणत्या देशाकडून दिला जातो, तर हा अमेरिकेकडून दिला जातो. हा एक तात्पुरता कामाचा व्हिसा आहे. तर याची किंमत सध्या अमेरिकेने वाढवलेली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेली आहे, त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2025 मधुरा दातार यांना देण्यात आलेला आहे, त्या गायिका आहे. इंटरनॅशनल वॉटर प्राइज अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. ते भूजल तज्ज्ञ आहे आणि असा अवॉर्ड मिळवणारे ते पहिले भारतीय आहे, त्यामुळे हा प्रश्न तितकाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड योजना एक योजना सुरू झाली होती. ती 19 फेब्रुवारी 2015ला सुरू झाली. या घटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहे 2025मध्ये. त्यामुळे आपल्याला आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकते. आणि ही योजना राजस्थानमधील सुरतगड या ठिकाणी सुरू झाली होती. एक डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तर डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 1977चा आहे. हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात 1983मध्ये झालेली आहे. 25चा अवॉर्ड नितीन गडकरी, 24चा अवॉर्ड सुधा मूर्ती हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आणि 2023चा अवॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. तर हे महत्त्वाचे सगळे प्रश्न आहे मित्रांनो, क्वालिटी क्वेश्चन आहे, तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्या. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी स्पॉन्सर कंपनी आता कोण ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे अपोलो टायर्स. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करण्यात आलेला आहे. हैदराबाद संस्थान मुक्ती संबंधित कोणतं ऑपरेशन होतं, तो ऑपरेशन आहे पोलो. आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 29 जून 1938मध्ये करण्यात आलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव मराठा विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपलं जे हे चॅनल आहे हे या पद्धतीनंच करंट अफेअरसोबत जीकेची माहितीसुद्धा कव्हर करत असते. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. कलम 165 राज्याच्या महाधिवक्त्या संबंधित आहे आणि राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी राज्याचे महाधिवक्ता असतात, त्यांची नेमणूक राज्यपाल करतात. तर सध्या राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ते नक्की खाली सांगा. एलन मस्क यांनी स्थापन केलेल्या पक्षाचं नाव आहे अमेरिका पक्ष. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वी होत्या सुजाता सौनिक. भारतातील पहिले क्रीडा लवाद केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे, गुजरात. तर भारतातील पहिले सेमीकंडक्टर धोरण लागू करणारं पहिलं स्टेट गुजरातच आहे. भारतातील पहिले वन विद्यापीठ तेलंगणा आणि पहिले आदिवासी विद्यापीठ तेलंगणालाच सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आशियाई हॉकी चषक 2025 विजेता भारत आणि उपविजेता आहे दक्षिण कोरिया. आणि आशियाई क्रिकेट चषक जर विचारला तर विजेता आहे भारत, उपविजेता पाकिस्तान आहे. त्रिशूरपुरम उत्सव केरळ या राज्यामध्ये पार पडतो. विझिंगम आंतरराष्ट्रीय बंदर सध्या न्यूजमध्ये आहे, ते केरळला आहे. आणि एक शाहिद रजाई बंदर सुद्धा न्यूजमध्ये आहे, ते इराणला आहे. इराणला आणखी एक बंदर आहे, ते आहे चाबहार बंदर. सो चाबहार बंदर पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा पहिला अरब देश संयुक्त अरब अमिराती ठरलेला आहे. अबुधाबीतील बाराका या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. सो पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प अरब देशाचा, त्यामुळे तुम्ही UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती हा देश पाठ ठेवा, कारण यावरती प्रश्न येणार आहे. डिफरंट बट नो लेस हे बुक कोणी लिहिलेले आहे, तर अनुपम खेर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. सध्या SSBचे महासंचालक म्हणून संजय सिंगल यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे, तर ते राज्य आहे आसाम. भारताचे महालेखा नियंत्रक म्हणून TCA कल्याणी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भारताचे महालेखा परीक्षक कोण आहे, तर ते आहे संजय मूर्ती. क्याग संबंधित कलम आहे 148 आणि क्याग कर्तव्य कायदा आहे 1971चा. त्यानंतर पुढचे प्रश्न. RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर 25वे RBIचे गव्हर्नर कोण होते, तर ते होते शक्तिकांत दास. हा प्रश्न सर्वांनी पाठ करून घ्या, महत्त्वाचा आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी साजरा केला जातो, तर तो 10 सप्टेंबरला साजरा केला जातो. जगातील पहिली AI सौंदर्य स्पर्धा कोणत्या शहरात पार पडलेली आहे, तर ते शहर आहे आपलं मुंबई शहर. रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच RPFच्या पहिल्या महिला महासंचालिका कोण ठरलेल्या आहे, तर त्या आहे सोनाली मिश्रा. हा प्रश्नसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 ठिकाण आहे लिव्हरपूल इंग्लंड या ठिकाणी स्पर्धा पार पडलेली आहे. आणि मीनाक्षी हुड्डा यांनी
48 kg वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धा ही एका ठिकाणी पार पडत आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपण इथं ठिकाण घेऊन कव्हर केलेली आहे, कारण ठिकाण आहे तर ठिकाणच विचारला जाऊ शकते. देशात पहिला बांबू आधारित इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे, तर ते राज्य आहे आसाम. जागतिक बांबू दिवस हा 18 सप्टेंबरला साजरा केला जातो. बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचमपल्ली चंद्रपूर या ठिकाणी आहे. एक बांबू क्रॅश बॅरियर पण होता जो 200 मीटर लांबीचा आहे. त्याचं नाव बाहुबली ठेवण्यात आलं होतं, आपल्या सर्वांना माहीत आहे. हा जो बॅरियर आहे वरोरा चंद्रपूर ते वणी यवतमाळ या रस्त्यावर आहे. ठीक आहे, तर हे सगळे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बाहुबली तीर्थक्षेत्र कोल्हापूर जैन या ठिकाणी आहे. बांबू हा एक गवताचा प्रकार आहे. त्याला हरी सोने आणि गरिबाचे साग असे म्हटलं जाते. तर एवढी माहिती कव्हर करायची असते आपल्याला एक्झाममध्ये. ठीक आहे. जागतिक ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. मग ओझोनचा थर जो आहे हा स्थितांबर या थरामध्ये आढळतो. मात्र 1985 मध्ये ओझोनच्या थराला अंटार्क्टिका खंडा एवढं छिद्र पडलं होतं आणि याला प्रमुख कारणीभूत जो वायू होता तो होता CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. ओझोन दिनाला सुरुवात ही 1995 मध्ये करण्यात आली होती आणि ओझोनच्या थराचं संरक्षण करण्यासाठी बघा 1985ला जेव्हा छिद्र पडलं होतं तेव्हा त्याच्या 2 वर्षानंतर लगेच एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुरू करण्यात आला होता. हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कॅनडा या ठिकाणी झाला होता. लक्षात असू द्या, मॉन्ट्रियल हे एक ठिकाण आहे. त्यामुळं तुम्हाला विचारलं जाऊ शकते की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशा संबंधित आहे, तर ओझोनचं संरक्षण करणे आणि ओझोनचं जे सूत्र आहे ते आहे O3. क्योटो प्रोटोकॉल सुद्धा चर्चेमध्ये राहते नेहमी. हा 1997ला झाला होता जपान या ठिकाणी. तो हवामान विषयक आहे. राष्ट्रीय इंजिनियर दिवस 15 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवशी श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस असतो. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस असतो, लक्षात असू द्या. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण आहे सातारा या ठिकाणी भरणार आहे. अध्यक्ष असणार आहे विश्वास पाटील. त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे पानिपत. मग पानिपतचे 3 युद्ध पण लक्षात ठेवायचे आहे. पहिलं युद्ध 1526ला झालं होतं, दुसरं 1556ला आणि तिसरं झालं होतं 1761ला. वायकोंग सत्याग्रह 1924 याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. वीरा शिंदे या संबंधित होते. काकोरी कट 1925चा आहे. या घटनेला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925 या घटनेला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाच्या ज्या पहिल्या महिला अध्यक्ष, भारतीय पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या सरोजिनी नायडू, या घटनेला पण 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. पण तुम्हाला माहीत असेल 1917ला जे कोलकात्याला अधिवेशन झालं होतं त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट. ठीक आहे, पण पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. पुढे चालून सरोजिनी नायडू भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल पण बनलेल्या होत्या उत्तर प्रदेश या राज्याच्या. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये करण्यात आलेली होती. मुख्यालय नागपूरला आहे. संस्थापक आहे केशव हेडगेवार आणि सध्या अध्यक्ष आहे मोहन भागवत. हिंदू महासभा 1915 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली होती. हा पॉईंट आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस कधी साजरा केला जातो, तर 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली होती. एक जागतिक हिंदी दिवससुद्धा आहे, तो 10 जानेवारीला साजरा केला जातो. PM इंदिरा गांधी यांच्या काळात पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर येथे 10 जानेवारी 1975ला पार पडली होती. म्हणून 10 जानेवारी तुम्ही जागतिक हिंदी दिवस म्हणून लक्षात ठेवू शकता. हिंदी भाषेसंबंधित महत्त्वाची कलम कोणती आहे, तर ती आहे 343. पण हिंदी भाषेचा विकास जर म्हटलं तर ती कलम आहे 351. तर ह्या 2 गोष्टीतला फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. कार्यालयीन भाषासंबंधित भाग 17 आहे, तर परिशिष्ट 8 भाषेसंबंधित असून यामध्ये एकूण 22 भाषा समाविष्ट केलेल्या आहे. TB मुक्त केंद्रशासित प्रदेश अलीकडे कोणाला घोषित करण्यात आलेला आहे, तर लक्षद्वीपला. आणि भारताचं TB निर्मूलनचं वर्ष आहे 2025 आणि मलेरिया निर्मूलनचं वर्ष ठेवलेलं आहे 2030. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची निवड करण्यात आलेली आहे. ते अतिरिक्त राज्यपाल म्हणून त्यांची निवड झालेली आहे. शपथ कलम 159 नुसार त्यांनी घेतलेली आहे आणि ते संस्कृत भाषेत त्यांनी शपथ घेतलेली आहे. राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देत असतात आणि राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असतात. हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे, कुलपती असतात. बालसाहित्य पुरस्कार पण लक्षात ठेवा. सुरेश सावंत यांना आभाळ माया या पुस्तकासाठी बालसाहित्य पुरस्कार मिळाला.
तर युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. तर हे इंटरचेंज होऊ शकते, त्यामुळे व्यवस्थित पाठ ठेवा. सुरेश सावंत आभाळमाया आणि प्रदीप कोकरे खोल खोल दुष्काळ डोळे, त्यामध्ये पण युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे, बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत. सो याला व्यवस्थित कव्हर करायचं आहे. गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कलम आहे 153. आणि एक लक्षात असू द्या, 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते, कारण ते सध्या गुजरात राज्याचे सुद्धा राज्यपाल आहे. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते आहे केरळ. आणि केरळचं लिंग गुणोत्तर भारतामध्ये सर्वात जास्त आहे. तिथे 1000 पुरुषामागं 1084 स्त्रिया आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर बघा, ZAPAD 2025 युद्ध सराव भारत आणि रशिया दरम्यान पार पडलेला आहे. आणि भारत आणि रशिया दरम्यान एक आणखी युद्ध सराव आहे, तो म्हणजे इंद्र युद्ध सराव. सो इंद्र म्हणजे इंडिया आणि रशिया युद्ध सराव तुम्ही लक्षात ठेवू शकता. भारतातील पहिली महिला कमांडो युनिट स्थापन करणाऱ्या कोणतं दल ठरलेलं आहे, तर CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. GSTचे नवीन दर घोषित करण्यात आलेले आहे, ते आहे 5% आणि 18%. GST मग कधी सुरू झाला, 1 जुलै 2017ला. GST संबंधित घटनादुरुस्ती किती आहे, तर ती आहे 101वी घटनादुरुस्ती. आणि विधेयक कितवं आहे, तर विधेयक आहे 122वे. GST दिवस कधीपासून साजरा केला जातो, असाही प्रश्न येऊ शकतो, तर 1 जुलै 2018 पासून. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे, तर अशा प्रश्नाचे उत्तर आपलं भारतच घ्यायचं. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे आणि ऑप्शनमध्ये भारत आहे, तर अशा वेळेस उत्तर भारत घ्यायचं. बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधित नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे. एकूण मते 752 होती. त्यांना किती मते मिळाली ते नक्की सांगा. G20 शिखर परिषद 2025 जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडणार आहे. तर 2026ची G20 परिषद ही संयुक्त राज्य अमेरिका या ठिकाणी पार पडणार आहे. G20ची स्थापना केव्हा झाली, तर ती 1999मध्ये झालेली होती. भारत G20चा संस्थापक सदस्य देश आहे, परंतु पाकिस्तान GST आपला G20 जे आहे त्याचा तो काही नाही आहे, सदस्य नाही आहे. G7मध्ये भारतसुद्धा नाही आहे, लक्षात असू द्या. कर्णबधीर दिवस 28 सप्टेंबरला असतो. मराठवाडा मुक्ती दिवस 17 सप्टेंबर आणि जागतिक शांतता दिवस आहे 21 सप्टेंबर. हा आपल्याला दिनविशेष लक्षात ठेवायचा आहे. नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ते नक्की सांगा मला. सूर्यकिरण युद्ध सराव भारत आणि नेपाळ दरम्यानच साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते आहे मिझोराम, दुसरं आहे गोवा, तिसरं आहे त्रिपुरा. तर पहिलं संपूर्ण साक्षर राज्य आहे मिझोराम. पहिले संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर त्याचं उत्तर आहे लडाख. हे तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 देशात प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे, तर अमरावती, आपल्या महाराष्ट्रामधली अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 200 पैकी 200 गुण त्यांना मिळालेले आहे. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते आहे तेलंगणा. तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014मध्ये करण्यात आलेली होती. OBC उपवर्गीकरणासंबंधित एक समिती होती, ती समिती होती जी रोहिणी आयोग. 2017चा हा आयोग आहे. OBC संबंधित कलम आहे 340, SC संबंधित कलम आहे 341 आणि ST संबंधित कलम आहे 342. मात्र SC आयोग म्हटला तर कलम 338 नुसार स्थापन केला जातो. ST आयोग 338A नुसार. तर अलीकडेच OBC आयोगाला 338B नुसार घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. घटना दुरुस्ती आहे 102वी आणि विधेयक आहे 123व. 1978मध्ये SC व ST आयोग स्थापन झाला होता, तेव्हा त्याला अवैधानिक दर्जा होता. मात्र 1987मध्ये ST आणि ST आयोग जो आहे, SC ST आयोग याला राष्ट्रीय आयोगाचा दर्जा देण्यात आलेला होता. 1990मध्ये 65व्या घटनादुरुस्तीनुसार या आयोगाला घटनात्मक दर्जासुद्धा मिळालेला होता. 2003मध्ये 89वी घटनादुरुस्ती झाली आणि SC व ST आयोग वेगवेगळे करण्यात आले आणि त्यांची स्थापना 19 फेब्रुवारी 2004मध्ये करण्यात आली होती. तर एवढी इन डिटेल्स माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मानव विकास निदेशांक 2025मध्ये भारताचा रँक 130वा लागतो 193 देशापैकी.
बांगलादेशचा पण रँक 130वाच आहे. विचारू शकते की सोबत कोणता देश आहे. तर याच्यामध्ये कधीपासून सुरुवात झाली ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सला, तर 1990. याच्या संबंधित 3 आयाम आणि 4 निर्देशक आहे. तर याच्यामध्ये पहिलं येते आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. ठीक आहे, म्हणजे आरोग्य, राहणीमान आणि शिक्षण. त्रिभाषा धोरण निश्चिती करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे नरेंद्र जाधव. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 2012मध्ये रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. तर 2024मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती ते सांगा. आता मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आता भारतामध्ये एकूण 11 भाषा ह्या अभिजात भाषा आहे, तर 22 भाषा ह्या अधिकृत भाषा आहे ज्या 8व्या परिशिष्टामध्ये आहे. लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे. युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान साजरा केला जातो. तर मैत्री युद्ध सराव 2025 भारत आणि थायलंड दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. 2025मध्ये जागतिक बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर ते राज्य आहे गोवा. चर्चेतील ड्युरंड चषक कोणत्या खेळासंबंधित आहे, तर ते आहे फुटबॉल खेळासंबंधित. आणि डेव्हिस चषक म्हटला तर टेनिस. आगा खान कप कोणत्या खेळासंबंधित आहे, तर हॉकी या खेळासंबंधित आहे. आणि महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते इथे बघून घेऊ आपण. शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. ओझोन दिवस 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. जागतिक शांतता दिवस 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. आणि जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. आणि जागतिक हृदय दिवस हा 29 सप्टेंबरला साजरा केला जातो. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. आय थिंक हे लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल. थँक्यू सो मच.